वगैरे वाढली असं काय नाही, एकदम क्लिअर सगळं व्यवस्थित होतं. आणि मग त्यामुळे त्यांना पैसे कसे द्यायचे, त्यामुळे मग मिस्टरांना मी बोलले की तुम्ही काच वरती घ्या. त्यांच्या साईडने ते बाबा उभे होते. मग मी त्यांना बोलले की तुमची काच वरती घ्या आणि कधीही कोणासमोर काही खायचं नसतं. तर मैत्रिणींनो, बाहेर गेलो होतो आम्ही, म्हणजे पुण्यामध्येच गेलो होतो. तर काय झालं तर तुम्हाला सांगते. फेमस वडापाव आहे तिथे, तर सगळ्यांना माहिती आहे का नाही माहिती नाही. गार्डन वडापाव हा फेमस आहे पुण्यामधला. एकच मिनटं, स्टँड थोडंसं हलतंय. तर गार्डनचा वडापाव हा तर फेमस आहे, हे पुण्यामधल्या लोकांना माहिती असेलच. तर आम्ही बाहेर गेलो होतो. तिथून येता येता आम्ही ठरवलं की चला आता आपण वडापाव खाऊ. आणि तिथे हातगाडी आहे आणि खूप गर्दी असते. असं कुपन वगैरे घेऊन तिथे लाईनला थांबावं लागतं. नंबर येतोपर्यंत खूप मोठी लाईन असते. आणि गाडी लावायला पण, पार्क करायला पण जागा नाही, रस्त्यालाच कडेलाच जागा आहे. आणि तिथेच लोक गाड्या लावतात आणि वडापाव खात असतात गाडीत बसून, किंवा काही उभं राहून सुद्धा खावतात. तिथं बसायची काही व्यवस्था नाही, असं फुटपाथ आहे, साईडला गाडी लावतात पुढे मागे आणि तिथे वडापाव खातात. तर काय झालं सांगते. तर मी वडापाव घ्यायला गेले, कुपन वगैरे घेतलं आणि लाईनमध्ये थांबले. तर नंबर येतोपर्यंत मिस्टरांनी गाडी रस्त्याच्याच कडेला तिथे उभी केली होती. आणि पुढे काय झालं तर ते सांगते. आणि मग मी वडापावच्या प्लेट घेतल्या आणि त्या वडापावच्या प्लेट घेतल्या आणि मग मी गाडीमध्ये जाऊन बसले. तर माझ्यासोबत आमची मुलं पण होती आणि मिस्टर. तर मिस्टरांना उपवास होता आणि मग मिस्टरांनी लस्सी घेतली तिथनं. लस्सी पण असते त्यांच्याकडे. आणि त्यानंतर मग आम्ही खात होतो. आणि काच गाडीची अर्धी ओपन होती, पूर्ण ओपन नव्हती, अर्धी ओपन होती. तर एक बाबा आले आणि एकदम म्हणजे काय वाटलं माहिती नाही आम्हाला. तर ते बाबा आले आणि म्हणजे चांगल्या घरातले वाटत होते ते, असं चेहऱ्यावरती किंवा त्यांचं जे राहणीमान होतं तर चांगलं वाटत होतं. त्याच्यामुळे ते डायरेक्ट आहे ना मागायला लागले, म्हणजे पैसे द्या किंवा खायला द्या असं मागायला लागले. तर आम्हाला जरा थोडंसं हे वाटलं की हे असं काय करतात. म्हणून आम्ही म्हटलं की नाही, कारण आजकाल कसं झालं आहे, भीती वाटते. कारण कोण कसं रूप घेऊन येईल किंवा काय करू शकतं हे आपण काहीच आता गॅरंटी देऊ शकत नाही कोणाच्याच बाबतीत. तर पैसे तरी कसे द्यायचे, कारण ते बाबा तर चांगल्या घरातले पण वाटत होते. म्हणजे त्यांचं जे राहणीमान होतं, त्यांचे जे कपडे वगैरे होते, आणि असंही नाही की दाढी वगैरे वाढली असं काही नाही, एकदम क्लिअर सगळं व्यवस्थित होतं. आणि मग त्यामुळे त्यांना पैसे कसे द्यायचे, त्यामुळे मग मिस्टरांना मी बोलले की तुम्ही काच वरती घ्या. त्यांच्या साईडने ते बाबा उभे होते. मग मी त्यांना बोलले की तुमची काच वरती घ्या आणि कधीही कोणासमोर काही खायचं नसतं, एकदम खूप नजर लागते, डेंजर असं म्हणतात. तर आम्ही एकदम खायचं बंद केलं आणि त्यांच्याकडे पाहिलं तर एकटक ते आमच्याकडे बघत होते. माहिती नाही असं काय विचित्र बघत होते ते, एकटक बघत होते. ही पापणी जी ना ही सुद्धा त्यांच्या अशी खाली पडत नव्हती, एकटक बघत होते. असं वेगळीच नजर होती ती, थोडंसं विचित्र वाटलं आम्हाला. त्यानंतर हे म्हटले नाही नाही. आणि असं आहे ना मैत्रिणींनो, जरी कोणी आलं ना असं सिग्नलला वगैरे पैसे मागितले ना, किंवा लहान मुलं असतात, शक्यतो ज्या मोठ्या लेडीज असतात ना तर त्यांना आम्ही नाही देत, पण जी लहान मुलं असतात ना मग त्यांना आम्ही देतो 5-10 रुपये. पण अशा मोठ्या लोकांना आम्ही नाही देत शक्यतो. पण ह्या बाबाचं तर असं काही नव्हतंच ना पण पैसे देण्यासारखं. आणि मग मिस्टरांना बोललं की काच वरती घ्या. मिस्टरांनी काच वरती घेतली आणि ते बाबाला डायरेक्ट समोरून गाडीच्या पुढून आले. तर मला काय वाटलं, पुढून असं गाडीवरती नाही का असं थांबतात का काय, म्हणून असं हे भीती वाटायला लागली की आपण जर गाडी चालू केली तर ह्यांना धक्का लागला तर ते आपल्याच हे अंगलट येणार ही गोष्ट. त्यामुळे मग आम्ही जरा शांतच राहिलो. तर ते बाबा समोरून उभे राहिले आणि परत साईडने माझ्या बाजूने आले. मी पुढेच बसले होते, साईडने माझ्या बाजूने आले. माझी काच अर्धीच ओपन होती. तर आणि ते डायरेक्ट असे एकदम विचित्र बघत होते ना, ते ते बघणं सुद्धा मला भीती वाटते अजून सुद्धा. ते आठवलं ना तरी अंगाला काटा येतोय. माझी मुलगी मागं बसली होती, मुलं, तर ती डायरेक्ट जोरात ओरडायला लागली, मम्मी मम्मी नाही का. तर मी घाबरले, अजूनच जास्त घाबरले की पोरं आता आरडायला लागली म्हणून. म्हणून मी ती काच जी अर्धी ओपन होती ती पूर्ण बंद केली. तरी सुद्धा बाहेरून त्या काचच्या ते बाबा असे विचित्र बघत होते ना, खूप डेंजर त्यांची नजर होती. मी असा माणूस खरंच कुठंच पाहिला नाही. असा खरंच बाबा
आणि आम्ही म्हणतोय ना की जा, काही नाही म्हणून जा, ते ऐकायलाच तयार नव्हते, ते हलायलाच तयार नव्हते गाडीपासून. आणि मग मिस्टरांना म्हणलं गाडी चालू करा, चला आपण चालू गाडीमध्ये खाऊ. शक्यतो असं चालू गाडीमध्ये तेलकट खाणं पण चांगलं नसतं, त्यामुळे कुठे पण असं थांबून खायचं असतं. कधी पण असं कुठली जागा काय असं आपण नाही सांगू शकत, आपल्याला माहिती पण नसतं. मग ते पुढं आपल्याला सगळ्या गोष्टी निपटाव्या लागतात. म्हणून मग मी मिस्टरांना बोलले की चला काय नाही होत, सिटी आहे, म्हणजे शहरामध्ये शक्यतो अशा गोष्टी भूता वगैरे ह्यांच्या जरा कमी असतात. म्हणलं चला काय नाही होत. डायरेक्ट मग गाडी मिस्टरांनी चालू केली. थोडे पुढे गेलो आम्ही, मागे वळून पाहिलं तर ते काही दिसले नाही म्हणायला, ते गेले असतील थोडेसे, परत पुढे वगैरे गेले असतील, कारण मागे गाड्या पण होत्या, आम्हाला काही दिसलं नाही ते कुठे गेले काय गेले. पण आम्ही थोडंसं पुढे आलो आणि परत गाडी जागेवरती थांबवली आणि आमचं ते खायचं राहिलं होतं, आम्ही पूर्ण खाऊन घेतलं. आणि त्यानंतर परत मागे पाहिलं पण ते काही परत दिसले नाही. पण एवढा विचित्र अनुभव आला ना आम्हाला त्या दिवशी, खरंच विचित्र अनुभव आला. असं काय आता लोकांचं काही खरं राहिलेलं नाही, कधी कोण कशाचं रूप घेईल, किंवा काय म्हणतात त्याला, काही सुद्धा जादूटोना सुद्धा करू शकतात, काही सुद्धा करू शकतात लोक आजकालची. काही विश्वास कोणावर ठेवावा हे सुद्धा कळत नाही. आणि असं पैसे वगैरे कोणाला जर द्यायचं म्हटलं तर ना तरी भीती वाटते. आता मागे मी एक रील पण पाहिली होती इंस्टाला, तर ती ताई काय बोलायची, काच खाली घ्या, काच खाली घ्या, म्हणजे दुसरं कोणाचं तरी होतं ते, आणि काच खाली घ्या. तर ती ताई बोलायची, म्हणजे आज जी गाडीत बसली होती ती बोलायची का का काच खाली घेऊ. तर ती बोलायची माझ्याकडे थोडा सेंट आहे, त्याचा वास घ्या, खूप छान सेंट आहे. तिने अशी बॅग वगैरे आणली होती, त्याच्यात काय होतं तिचं तिला माहिती, पण ती बोलली की बॉटल आहेत सेंटच्या, तर ह्या सेंटचा वास घेऊन तर बघा तुम्ही. तर ती ताई गाडीतली हुशार होती, ते दादा ते हुशार होते, ते म्हटले नाही नाही आम्हाला सेंट वगैरे काही नकोय, जा तुम्ही म्हणून. पण ती इतकं त्यांना फोर्स करत होती की घ्या घ्या म्हणून, पण ह्यांनी काय ऐकलं नाही आणि जा जा म्हणून काच काय वरती केलेली खाली घेतलीच नाही आणि तिथून ते गाडी घेऊन निघून गेले. म्हणजे अशी लोक असतात. पण ही रील मी आधीच पाहिलेली होती. मग ह्या बाबाचं तरी काय भरवसा, ते अचानक येऊन काही सुद्धा टाकू शकतात किंवा गळ्यातलं ओढू शकतात, पळू असा. ते अचानक येऊन काही सुद्धा टाकू शकतात किंवा गळ्यातलं ओढू शकतात, पळू शकतात. आता पळून पळून तरी कुठे गेले असते ते सगळे, तिथं सिटी आहे, सगळे लोक थांबलेले आहेत, वडापाव वगैरे खातात, त्यामुळे पळता तर नसतं चालत. पण माहिती नाही त्यांचा काय प्लॅन होता, माहिती नाही, देव जाणो परमेश्वर जाणो, हे आम्हाला काही माहिती नाही तो विषय. पण अशी घटना त्या दिवशी ही एकदम विचित्र अनुभव आम्हाला आलेला आहे. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा अशा लोकांपासून. हाच उद्देश आहे माझा ह्या व्हिडिओ मार्फत सांगण्याचा, की म्हटलं चला आपला चॅनल आहे, लोकांना अशा गोष्टी सांगू, म्हणून मी व्हिडिओ बनवायचं ठरवलं. तर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नवीन माझा चॅनल आहे, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.